शेतकरी मित्रांनो, कृषी विभागामार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना 100% आणि 50% अनुदानावर बियाणे देण्यात येतात. खरीप 2024साठी शेतकऱ्यांना 100% आणि 50% अनुदानावर बियाणे देण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाडीबीटी पोर्टलवरती शेतकरी आपला नोंदणी आणि 100% किंवा 50% अनुदानावर बियाणाचा लाभ कशाप्रकारे घेतात, म्हणजे अर्ज कशाप्रकारे करतात, याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटच्या लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. मित्रांनो, हा अर्जाचा संपूर्ण प्रोसेस आपण आपला स्वतःच्या मोबाईलवरून पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर खाली स्क्रॉल करा. आता या ठिकाणी जर तुम्ही पहिल्यांदा या पोर्टलवरती येत असाल तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी करायची आहे. त्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करा. आता यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा अर्जदार नोंदणीचा पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी सर्वात पहिले अर्जदाराचं नाव, त्यानंतर वापरकर्त्याचं नाव, त्यानंतर पासवर्ड पुन्हा टाईप करा आणि या ठिकाणी एक ईमेल आय डी टाईप करून ईमेल आय डीवरती OTP जाणार आहे, ते OTP व्हेरीफाय करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करा, मोबाईल नंबरवरती OTP जाणार, त्यानंतर ते OTP व्हेरीफाय करा आणि दिलेला कॅप्चा फिलअप करून नोंदणी करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदणी या ठिकाणी सक्सेसफुल होणार आहे. आता आपला या ठिकाणी नोंदणी झालेला आहे. आपल्याजवळ आपला वापरकर्ता ID ही आपण तयार केलेला आहे आणि पासवर्डही तयार केलेला आहे. त्यानंतर अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपण दोन प्रकारे लॉग इन करू शकता. पहिला आहे वापरकर्ता ID आणि दुसरा आहे आधार क्रमांक. आपण आता तयार केलेला वापरकर्ता ID एंटर युजरनेम या चौकटीत टाईप करा आणि त्या खाली दिलेला बॉक्समध्ये आपण तयार केलेला पासवर्ड टाईप करा आणि दिलेला कॅप्चा फिलअप करून लॉग इनवरती क्लिक करा. मित्रांनो, पोर्टलवरती सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रोफाईल स्थिती या ठिकाणी 100% पूर्ण असणं आवश्यक आहे. या ठिकाणी अर्ज करा यावरती क्लिक करा. अर्जावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या विभागांतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या सर्व अनुदान किंवा योजनांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी बियाणांसाठी अर्ज करायचे आहे. त्यासाठी बियाणे, औषधे व खते यासमोर बाबी निवडा यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होणार आहे. पहिला आहे पीक प्रादेशिकाकरिता बियाणे 100% अनुदान दिले जाईल. दुसरा आहे प्रमाणित बियाणांकरिता कमाल 50% मर्यादेपासून पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तर ओकेवरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्या सर्व डिटेल्स या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आपला प्रोफाईल जे 100% कंप्लीट केलेलं आहे त्यानुसार आपला डेटा या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे. आता आपला बाबी निवडलेला आपण आहे बियाण्यासाठी. त्यानंतर आपल्याला पीक निवडायचे आहे. मी या ठिकाणी ज्वारी निवडणार आहे. अनुदान हवे असलेले बाब, पीक प्रात्यक्षिक, संकरित बियाणे, त्यानंतर वाण जुने किंवा नवीन, या ठिकाणी नवीनच आहे वाण. नंतर क्षेत्र हेक्टर या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे. म्हणजे फक्त
1 एकरसाठी या ठिकाणी आपल्याला देण्यात येणार आहे. आता 3 किलोच्या बियाणे या ठिकाणी आपल्याला 100% अनुदानावर देण्यात आहेत. त्यासाठी या बॉक्सवरती चेकमार्क लावा आणि जतन करा यावरती क्लिक करा. आता आपलं अर्ज या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. यसवरती क्लिक करा. आता आपण ज्या योजनांच्या साठी अर्ज भरलेला आहे ते अर्ज तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी दिसणार आहे. पण आपला अर्ज या ठिकाणी सबमिट झालेला नाही. आता आपण अर्ज या ठिकाणी भरलेला आहे. त्यानंतर मुख्य पृष्ठावरती क्लिक करा. त्यानंतर परत अर्ज करा यावरती क्लिक करा. आता आपल्यासमोर हा पेज ओपन झालेला आहे आणि आपण बियाणांसाठी अर्ज भरलेला आहे. पण आपण अर्ज सध्या सादर केलेला नाही. त्यासाठी अर्ज सादर करा यावरती क्लिक करा. आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडण्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचे असल्यास मेनूवर जा या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर पहा यावरती क्लिक करा. त्यानंतर आपण आता ज्या बियाणांसाठी अर्ज केलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता त्यानंतर आपल्याला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे. या ठिकाणी प्राधान्य क्रमांक 1 मी या ठिकाणी देणार आणि या योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू येतील यावरती चेकमार्क लावा आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करा. आता अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 23 रुपये 60 पैसेच्या या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे. त्यासाठी मेक पेमेंट यावरती क्लिक करा. आपण या ठिकाणी वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा IMPS या 4 प्रकारे आपण आपला पेमेंट करू शकतो. या ठिकाणी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरती क्लिक करा. त्यानंतर मास्टर अँड व्हिसा रुपे कार्डवरती क्लिक करा. प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करा. UPI वरती क्लिक करा. पे बाय एनी UPI ID, पे बाय एनी UPI ॲप यावरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्यासमोर 23 रुपये 60 पैशाचा पेज अशा प्रकारे पेमेंट पेज अशा प्रकारे ओपन झालेला आहे. या ठिकाणी सेंडवरती क्लिक करा. त्यानंतर आपला पासवर्ड या ठिकाणी आपला जे 6 डिजिटचे UPI पिन आहे ते या ठिकाणी टाईप करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला पेमेंट सक्सेसफुल या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला आपला अर्जाच्या पावतीचं प्रिंट काढण्यासाठी प्रत त्या पोर्टलवरती यावं लागेल आणि परत आपला लॉग इन करावं लागेल. आपला युजरनेम, पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा टाईप करून लॉग इन करा यावरती क्लिक करा. आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक करा. आपला अर्ज या ठिकाणी दिसलेला आहे. पण आपला अर्जाची स्थिती पेमेंट पेंडिंग दाखवत आहे. त्यासाठी मेक पेमेंट यावरती क्लिक करा. आपण या ठिकाणी अर्ज पेमेंट केलेला आहे तरी काही वेळा अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणीमुळे अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेक पेमेंटवरती क्लिक करा. कंटिन्यू आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रिंट रिसिप्ट या ठिकाणी आपल्यासमोर आलेला आहे. त्यानंतर प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक करा. थ्री डॉटवरती क्लिक करा आणि सेव्ह ॲज PDF यावरती क्लिक करा.
आता परत मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करा. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला अर्ज छाननी अंतर्गत अर्जमध्ये म्हणजे सेकंड टॅपमध्ये आलेला आहे. त्यानंतर आपला अर्ज मंजूर होणार किंवा नाकारले जाणार त्याचे स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कृषी विभागाअंतर्गत 100% किंवा 50% अनुदानावर बियाणे घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.